नमस्कार मित्रांनो, वेद न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपण आहोत नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील येताळा आणि समराळा या मुख्य रस्त्यावरती। आपण पाहतोय येताळा आणि समराळा मुख्य रस्ता असून रेल्वे स्टेशन जाण्यासाठी आणि समराळा जाण्यासाठी हा मुख्य रस्ता आहे आणि रेल्वेसाठी अनेक प्रवासी ये जा करत असतात। या ठिकाणी रस्त्यावरतीच हा मोठा खड्डा पडलेला आहे। या ठिकाणी जवळपास येताळा आणि समराळा संध्याकाळच्या वेळी अनेक नागरिकांनी त्यांच्या नजर चुकीने किंवा रस्त्याच्या दुरावस्थेमुळे या ठिकाणी खड्ड्यामध्ये पडून सुद्धा अनेक रुग्णांना नागरिकांना मार लागलेला आहे आणि त्या ठिकाणी आपण पाहू शकतो समराळा आणि येताळा हा मुख्य रस्ता असून जवळपास मुख्यमंत्री ग्राम सडक योजना या अंतर्गत जवळपास या रस्त्यासाठी 2.5 कोटी निधी येऊन सुद्धा आज जवळपास 1.5 वर्षातच रस्ता उखडला जात आहे। अनेक ठिकाणी हा रस्त्याच्या कडेने आणि अनेक काटेरी कुंपण सुद्धा तयार झालेत। नागरिकांना जाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागतो। रस्त्याच्या बाजूने अनेक प्रकारचे हे रस्ता सुद्धा खसून जात आहे। या निकृष्ट दर्जाच्या कामाची सखोल चौकशी करावी या समराळा आणि येताळा येथील ग्रामस्थांच्या वतीने मागणी केली जात आहे। या ठिकाणी या सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देईल का? या खड्ड्यामध्ये काही जणांचा या खड्ड्यामध्ये पडलेले आहेत। आता तरी या सार्वजनिक बांधकाम विभागाला प्रशासनाला जाग येईल का असा नागरिकांनी या प्रश्न उपस्थित केला जात आहे। आपल्यासोबत संपूर्ण समराळा येथील अनेक नागरिकांची मागणी आहे। आपल्यासोबत आहेत समराळा येथील दत्तात्रय एनलोड चेअरमन आणि त्याचप्रमाणे बाबुराव पाटील रायकोडे आपल्यासोबत आहेत। सरपंच आणि नागरिक आहेत। यांच्या आज काय तक्रारी आहेत आपण यांच्याकडून जाणून घेऊया प्रत्यक्ष। मी दत्तात्रय ऐनलोड गुरुजी असून मी सेवानिवृत्त कर्मचारी आहे आणि हा रस्ता 2023 पासून मंजूर झालेला आहे। हा रस्ता मुख्यमंत्री ग्रामीण सडक योजनेअंतर्गत 2.5 कोटीचा निधी मंजूर झालेला असून संबंधित गुत्तेदाराने 25 ते 30 फुटाचा रस्ता असून सुद्धा त्यांनी आपल्या ग्रामस्थांचं न ऐकता ग्रामस्थ लोकांना आणि अधिकाऱ्यांना दबावाखाली आणून त्यांनी आपली बिले उचलून घेतली व 1-1.5 वर्षातच हा रस्ता पूर्णपणे उखडायला लागला आणि रस्त्यावर अनेक खड्डे पडलेले असून आणि आजूबाजूला मोठे मोठे सरकारी बाबू असे झुडपे असल्यामुळे आणि या गावातील मुले शाळेला जात असतात। रेल्वे स्टेशन ते येताळ्यापर्यंत जवळजवळ 50 ते 100 मुले हे दररोज 4 चाकी वाहनाने व व्हॅनद्वारे धर्माद येथे शाळेला जात असतात। त्यामुळे त्यांना शाळेला जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे अडचणीच होत आहे आणि अनेकदा बरेचसे नागरिक या खड्ड्यामध्ये बरेचसे पडून बरेचसे जखमी झालेले असून बरेचसे उपचार सुद्धा रुग्णालयामध्ये घेतलेले आहेत। आता मागे सुद्धा या गावचे दत्तात्रय गुरुजी यांनी सुद्धा रस्त्यामध्ये पडून थोडक्यात अपघातापासून वाचले। तरी सुद्धा या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करून संबंधित गुत्तेदाराकडून या रस्त्याची चांगली दुरुस्ती करून घेण्यात यावी, अन्यथा आम्ही सर्व ग्रामस्थांनी येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे। तरी सर्व प्रशासनाने व सर्व तहसीलदार प्रांत अधिकारी आणि BNC व जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी याची त्वरित दखल घेऊन आम्हाला या समराळ्याच्या ग्रामस्थांना योग्य तो न्याय द्यावा, अन्यथा आम्हाला आंदोलन केल्याशिवाय पर्याय उरणार नाही अशी आमची मागणी आहे। या रस्त्याची सखोल चौकशी करून तात्काळ दुरुस्ती करावी अशी नागरिकांची मागणी आहे। अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा समराळा येथील ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आला आहे। याकडे संबंधित प्रशासनाने त्वरित दखल घेऊन या कामाची चौकशी करून पूर्ण रस्त्याचे कामे करून द्यावेत, अन्यथा ठिय्या आंदोलन छेडून या प्रशासनाला जाग उठवण्याची ग्रामस्थांच्या वतीनं मागणी केली जाते। तसे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व आपल्या परिसरातील बातम्या प्रसारित करण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब आणि लाईक करायला विसरू नका। संपर्क करा वेद न्यूज मराठी, सिद्धेश्वर मठपती, मुख्य संपादक।